वेरी गुड डे चिल्ड्रन। आज मैं 9वीं कक्षा का किया गया पाठ साथ ही हाथ बढ़ाना जो साहिर लुधियानवी से लिखित है, इस पद्य के प्रश्नोत्तर के बारे में आपसे अभी मैं चर्चा करने वाली हूँ। बच्चों, आप अच्छे से सुन ले और इन प्रश्नों के उत्तर अपने नोट्स में लिखें और समझें। ठीक है चिल्ड्रन। अभी यहाँ पर पहला हम देखेंगे कवि परिचय। मैंने अभी बताया, इस कविता के कवि हैं साहिर लुधियानवी। इनका जन्म 8 मार्च 1921 में लुधियाना में हुआ। इन्हें 1964 और 1974 में उन्हें 2 बार फिल्म फेयर सर्वश्रेष्ठ गीतकार पुरस्कार मिला था। कौन सा? फिल्म फेयर सर्वश्रेष्ठ गीतकार पुरस्कार। वे गीतकार और कवि थे। वे उर्दू पत्रिका में संपादक भी रहे हैं। ठीक है चिल्ड्रन। और इनका मरण 25 अक्टूबर 1980 में हुआ था। ओके चिल्ड्रन, अभी हम पहला मेन प्रश्न पर जाएंगे बच्चों। एक वाक्य में उत्तर लिखिए। कवि किससे हाथ बढ़ाने के लिए कह रहा है? कवि साथी से हाथ बढ़ाने के लिए कह रहे हैं। बोझ कैसे उठाना चाहिए? बोझ मिलकर उठाना चाहिए। सागर ने रास्ता कब छोड़ा? सागर ने रास्ता कब छोड़ा? मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाए हैं, सागर ने रास्ता छोड़ा है। 4th क्वेश्चन, हम अगर चाहे तो कहाँ राहें पैदा कर सकते हैं? हम अगर चाहे तो चट्टानों में भी राहें पैदा कर सकते हैं। ओके चिल्ड्रन। 5th क्वेश्चन, अपनी मंजिल कैसी मंजिल है? अपनी मंजिल सच की मंजिल है। राई एक से एक मिले तो क्या बन सकती है? राई एक से एक मिले तो पर्वत बन सकती है। किस्मत को कैसे अपने बस में कर सकते हैं? इंसान एक से एक मिलकर अपनी किस्मत को बस में कर सकता है। ओके चिल्ड्रन, अभी यहाँ पर दूसरा मेन प्रश्न है। 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। पहला प्रश्न, मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाते हैं तो क्या क्या हो सकता है? ಅಂದರೆ ಯಾರು ಪರಿಶ್ರಮ ಪಟ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನೇನಾಗಬಹುದು ಅಂತ ಕ್ವಶನ್ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। मेहनत करने वाले मिलकर कदम बढ़ाते हैं तो सागर रास्ता छोड़ता है, ಸಮುದ್ರನೇ ಅವರಿಗೆ ದಾರಿ ಬಿಡುತ್ತೆ। पर्वत सिर झुकाता है, ಈ ಪರ್ವತ ಹೌದು ತಾನೆ ಎಷ್ಟು ದೃಢವಾಗಿರುತ್ತೆ ಅದು ಕೂಡ ತನ್ನ ತಲೆಯನ್ನು ಬಾಗಿಸುತ್ತೆ। चाहे तो चट्टानों में राह पैदा कर सकते हैं। यहाँ पर सागर रास्ता छोड़ने का मतलब होता है कितना भी कठिन काम आसानी से करना। पर्वत तो दृढ़ है कि नहीं? वो अपना सिर झुकाता है, कैसे? मेहनत के सामने वो भी हार मानते हैं। इस तरह मेहनत करने वाले मिलकर अगर कदम बढ़ाते हैं तो ये सारी चीज़ें आसानी से हो सकती है बच्चों। ठीक है। अभी दूसरा प्रश्न है, एक से एक मिलने का परिणाम क्या होगा? एक से एक मिलने का परिणाम ಅಂದರೆ ಒಂದೊಂದು ಸೇರಿದ್ರೆ ಏನು ಅದರ ರಿಸಲ್ಟ್ ಸಿಗುತ್ತೆ, ಪ್ರತಿಫಲ ಏನಿರುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। एक से एक मिलने का परिणाम, एक से एक मिलने से कतरा मतलब बूंद ಅಂದರೆ ಹನಿ, ಡ್ರಾಪ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। दरिया मतलब नदी बन सकता है। ನೋಡ್ರಿ, ಹನಿ ಹನಿ ಕೂಡಿದ್ರೆ ಹಳ್ಳ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು, ಹೌದು ತಾನೆ? ಇದೇನಾಗುತ್ತೆ, ಪ್ರತಿ ಹನಿ ಹನಿ ಸೇರಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಕತ್ರಾ ಬೂಂದ್ ಅಂದರೆ ಹನಿ, ಹೌದಾ? ದರಿಯಾ ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ ನದಿಯಾಗಿ ಹರಿಯುವಂಥದ್ದು। एक से एक मिले तो राई पर्वत बन सकता है। राई का मतलब क्या है? जो छोटा सा दाना है,
ಒಂದು ಸಣ್ಣ 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 ಒಂದು ಕಾಳುಗಳು ಸೇರಿ ದೊಡ್ಡ ಪರ್ವತನೇ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ಬೋದು. अगर इंसान भी एक से एक मिलकर काम करे तो किस्मत को अपने बस में कर सकता है. ಮನುಷ್ಯ ಕೂಡ ಒಂದು ಕೋಆರ್ಡಿನೇಷನಿಂದ, ಹೌದು ತಾನೆ, ಅವರವರಲ್ಲೇ ಮೇಲಿಟ್ಕೊಂಡು ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಸೇರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅವನ ಅದೃಷ್ಟ ಅವನ ಕೈಯಲ್ಲೇ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು ಚಿಲ್ಡ್ರನ್. ओके, थर्ड मेन क्वेश्चन यहाँ पर होता है इन पंक्तियों को पूरा कीजिए. मैंने आंसर दिए हैं, अंडरलाइन भी किए हैं बच्चों. एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, साथी हाथ बढ़ाना, मेहनत अपनी लेख की रेखा, मेहनत से क्या डरना, अपनी मंजिल सच की मंजिल, अपना रास्ता नेक, एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत. ओके चिल्ड्रन, यहाँ पर फोर्थ मेन क्वेश्चन है तूक वाले शब्दों को चुनकर लिखिए, मतलब राइमिंग वर्ड्स. ओके, बढ़ाया, झुकाया, बाहें, राहें, डरना, करना, एक, नेक, पर्वत, किस्मत. ओके चिल्ड्रन, देन यहाँ पर है भावार्थ. आपको खुद अपने शब्द में लिखने हैं, फिर भी मैं दे रही हूँ अभी यहाँ पर कन्नड़ में. आप अंग्रेज़ी मतलब इंग्लिश में लिखने की कोशिश कीजिए. ठीक है चिल्ड्रन. एक से एक मिले तो राई बन सकती है पर्वत, एक से एक मिले तो इंसान बस में कर ले किस्मत, साथ ही हाथ बढ़ाना. ನೋಡ್ರಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಕಾಳು ಒಂದೊಂದೊಂದು ಸೇರಿದ್ರೆ ಪರ್ವತವೇ ಆಗ್ಬೋದು, ಮನುಷ್ಯ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಸೇರಿದ್ರೆ ಅದೃಷ್ಟವನ್ನು ತನ್ನದಾಗಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. ಮಿತ್ರರೇ, ಕೈ ಜೋಡಿಸಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇದರ ಅರ್ಥ ಆಗುವಂಥದ್ದು. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, नेक्स्ट यहाँ पर आता है सिक्स्थ मेन क्वेश्चन. आपको ये एक्टिविटी अपने पुस्तक में ही करना है बच्चों, इसलिए मैंने यहाँ पर नहीं किया है सिक्स्थ मेन क्वेश्चन. और सेवेंथ मेन क्वेश्चन भी मैंने यहाँ पर नहीं किया है. ओके, यहाँ पर क्या लिखा है, इस कविता में अपने साथी से हाथ बढ़ाने के लिए कहा गया है, मिलकर बोझ उठाने की बात बताई गई है. यह बात परिवार में भी आवश्यक है या नहीं. ಅಂದರೆ ಒಂದು ಪರಿವಾರದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೇಗೆ ಮಾಡ್ಬೋದು, ಏನು ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಒಂದು ತಾಲಿಕಾ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ದೆನ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಈ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಕೂಡ ನಾನು ನಿಮಗೇನೆ ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, नेक्स्ट यहाँ पर 8th मेन प्रश्न है, परिवार के और भी कई सदस्य होते हैं. ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅಂದಮೇಲೆ, ಕುಟುಂಬ ಅಂದಮೇಲೆ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತಷ್ಟು ಸಾಕಷ್ಟು ಸಂಬಂಧಗಳು, ಸದಸ್ಯರು, ಮೆಂಬರ್ಸ್ ಇರುವಂಥದ್ದು. जैसे दादा दादी आदि, ಹೌದು ತಾನೆ. पापा के पापा क्या कहते हैं हम लोग, दादा, है कि नहीं. यहाँ पर देखिए कुछ रिश्ते दिए गए हैं ब्रैकेट में, बुआ, नाना, दादी, ताऊ, नानी, ಮಾಮ, ಚಾಚಾ, ಮೌಸಿ. ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈ ಬ್ರ್ಯಾಕೆಟಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂಥ ಸರಿಯಾದ ಪದವನ್ನು ನೀವಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಪಿತಾಜಿ ಕಿ ಮಾ ಅಂದರೆ ತಂದೆಯ ಅಮ್ಮನಿಗೆ ನಾವೇನು ಕರಿತೀವಿ, ದಾದಿ. ಓಕೆ, ಪಿತಾಜಿ ಕೆ ಬಡೆ ಭಾಯಿ, ಅಪ್ಪನ ದೊಡ್ಡ ಅಣ್ಣ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನು ಕರಿತೀವಿ, ದೊಡ್ಡಪ್ಪ ಅಥವಾ ತಾವು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಓಕೆ, ಪಿತಾಜಿ ಕಿ ಬಹನ್, ಅಪ್ಪನ ಸಹೋದರಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಅತ್ತೆ ಅಂದರೆ ಬೂವಾ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಪಿತಾಜಿ ಕೆ ಛೋಟೆ ಬಾಯಿ, ಅಪ್ಪನ ಸಣ್ಣ ತಮ್ಮ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಚಾಚಾ ಅಂದರೆ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೆಯುವಂಥದ್ದು. ದೆನ್ ಫಿಫ್ತ್ ಒನ್, ಮಾ ಕೆ ಪಿತಾಜಿ, ಅಮ್ಮನ ತಂದೆಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ನಾನಾ. ಮಾ ಕಿ ಮಾ, ಅಮ್ಮನ ಅಮ್ಮಂಗೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ನಾನಿ. ಮಾ ಕೆ ಭಾಯಿ, ಮಾಮ. ಮಾ ಕಿ ಬಹನ್, ಮೌಸಿ. ओके चिल्ड्रन, नेक्स्ट यहाँ पर आता है 9th मेन क्वेश्चन, तुम्हारे विचार से किसकी क्या क्या जिम्मेदारियाँ हैं. ನಿನ್ನ ಒಂದು ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲಿ ನಿನ್ನಪ್ಪ ಅಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಫ್ರೆಂಡ್ಸು ಮತ್ತು ನೀನು ಎಲ್ಲರೂ ಇರ್ತೀರ, ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು, ಇವ್ರದ್ದು ಎಲ್ಲರದ್ದು ಏನೇನು ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿಗಳಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಒಂದು 9th ಮೇನ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನಿಮ್ಮ ಬುಕ್ಕಲ್ಲಿದೆ, ಅದನ್ನು ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡಿರಿ. ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂಥ ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಮತ್ತೆ ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅವರ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ನೀವಿಲ್ಲಿ ಆ್ಯಡ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, नेक्स्ट 10th मेन क्वेश्चन, सही मिलान कीजिए, मतलब होता है जोड़िसी बरेइरी ಅಂತ ಹೇಳಿ. हाथ बढ़ाना, इसका अर्थ है सहयोग देना या मदद करना. बोझ उठाना, जिम्मेदारी लेना.
कदम बढ़ाना, आगे निकलना। राहें पैदा करना, नए मार्ग ढूंढना। राय का पहाड़ या पर्वत बनाना, मतलब छोटी छोटी बातों से परिणाम निकलना। ओके चिल्ड्रन, नेक्स्ट यहाँ पर लास्ट मेन प्रश्न है आपके अभ्यास में अनुरूपता। बढ़ना बढ़ाना तो उठना उठाना, ये प्रेरणार्थक क्रिया है बच्चों। ठीक है, बढ़ना बढ़ाना प्रथमा प्रेरणार्थक क्रिया, उठना उठाना। ओके, देन चट्टान, इसका अर्थ है पहाड़, यहाँ पर मेहनत, इसका अर्थ है परिश्रम। एक एक कतरा दरिया, एक एक राई पर्वत। अपना पराया डर निडर, ये विलोम शब्द है बच्चे यहाँ पर। अपना पराया डर निडर। ओके, बाद में यहाँ पर आता है आपके भाषा ज्ञान, मतलब व्याकरण भाग, मुहावरा। तो फिर यहाँ पर मुहावरा का अर्थ क्या है? साधारण अर्थ के बदले विशेष अर्थ प्रकट करने वाले वाक्यांश ಮುಹಾವರೆ ಕಾಲಾತೆ हैं. ಅಂದರೆ ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುವ ಬದಲಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ವಿಶೇಷವಾದಂಥ ಅರ್ಥ ಪ್ರಕಟಗೊಳಿಸೋದು, ಇದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ ಅಂತ ವಾಕ್ಯಾಂಶಗಳಿಗೆ ಮುಹಾವರೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. मुहावरे के प्रयोग से भाषा सरल एवं सशक्त हो जाती है. ಈ ಒಂದು ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ ನಾವು ಮಾತಾಡೋದ್ರಿಂದ ಬರೆಯೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಷೆ ಸರಳ ಮತ್ತು ತುಂಬ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಆದಂಥ ಒಂದು ವಾಕ್ಯಾಂಶ ನಮಗಲ್ಲಿ ಸಿಗುವಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ಅರ್ಥ ಸಹಿತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಇದ್ರ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಇನ್ನೂ 10 ಮುಹಾವರೆಗಳನ್ನು ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನೌದೋ ಗ್ಯಾರವ್ ಹೋನಾ, इसका मतलब होता है गायब होना. नेक्स्ट यहाँ पर आता है मुँह से फल झड़ना, ಅಂದರೆ मीठा या प्रिय वचन बोलना. हवा से बातें करना, बहुत तेज दौड़ना. मिट्टी में मिल जाना, मतलब नष्ट हो जाना. 19-20 का अंतर होना, मतलब बहुत कम अंतर होना. बच्चों, इस लास्ट भाषा ज्ञान प्रश्नोत्तर पर मैं अभी अपनी चर्चा समाप्त कर रही हूँ बच्चों. मैं समझ रहा हूँ आपको सारे प्रश्नोत्तर समझ में आ गए होंगे. ठीक है चिल्ड्रन, थैंक यू.